अरे वा, फुल रेंज. हॅलो. हॅलो मेघना. हॅलो आदित्य. काय ग, एकदम काय झालं? आदित्य, अरे सगळे माझ्यासाठी जेवायचे थांबले होते. माई सुद्धा. बघ किती गोड आहे ना ती. काय म्हणत होती? नाही, म्हणाला असंच काही नाही विशेष, पण त्यांचं वागणं खूप काही सांगून गेलं आदित्य. विजय त्यांना म्हणाला त्या की अमितला सांग उद्या सकाळी हिला हॉस्पिटलमध्ये सोडायला म्हणून. मी म्हणालो होतो ना मेघना तुला, आपलं वागणं योग्य असेल तर माई आणि घरचे सगळे आपल्या पाठीशी उभे राहतील म्हणून. हो, तसंच झालं. आदित्य. पेशंट ना? हो. शुद्ध आली का? नाही अजून. अजून नाही आली? हो. तू मला खरं काय ते सांग बरं. आले होते का डॉक्टर? काय म्हणाले? तुझ्याशी बोलले का ते? डॉक्टर येऊन बघून गेले आणि बोललेही माझ्याशी. मेघना, डॉक्टर म्हणाले की 12 तासाच्या आत त्याला शुद्ध यायला हवी, नाहीतर काही खरं नाही. काय? हॅलो 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 हॅलो. हा माई, येतंय ऐकू. आता तिथेच उभा राहून बोल हा माझ्याशी. हो माई. हा. कशी आहेस तू? मी बरी आहे रे. तो शुद्धीवर आला का? नाही अजून. अरे देवा. मग आता डॉक्टरांचं काय म्हणणं पडतंय? काही नाही, डॉक्टर म्हणालेत की त्यांच्या ट्रीटमेंटनुसार सकाळपर्यंत शुद्धीवर यायला हवा तो. हुश. येईल हो येईल, काळजी करू नका. ट्रीटमेंट चालू आहेच रे, पण तरी तुम्ही दोघं त्याला वाचवण्यासाठी जे प्रयत्न करताय ना, त्याला नक्की यश येणार. कारण ते तुम्ही अगदी मनापासून करताय. यश देणारच ना देव. थँक्यू माई. ईश, मला थँक्यू कशाला? मी काय केलंय? माई तुला माहिती आहे ना, मी काहीही करताना तू जर माझ्या पाठीशी नसलीस ना तर मी कसा भिरभिरलेला असतो ते. आणि तुलाही माहिती आहे ना बाळा, तू योग्य वागलास तर माई तुझ्या पाठीशी असतेच. पण तू अयोग्य काहीही करणार नाहीस याची खात्री आहे मला. हो माई. बरं, ठेवू का बाळा फोन? हो माई. गुड नाईट. गुड नाईट. बाय. देवा, दोघांना यश दे.